झालं माहेर, झालं लग्न, झालं फिरून. खूप मीरा रडली, म्हणत होती की आत्या तू जाऊ नको, राहा आजच्या दिवस. पण हे कसे शाळा उडती काय होती, आज सुट्टीच होती महाशिवरात्रीची मुलांना, पण नाही म्हणले येच. इथं पण हॉटेलमध्ये आज बायांना सुट्टी आहेत, तर मग आल्यावर मी खिचडी केली, कारण त्यावर लोक काय काय उपवास धरतात ना. अशी खिचडी बनवली आहे. सेपरेट सगळे भांडे आपले असतात, हे जे नॉनव्हेज वगैरे आहेत काय नसतं, त्यांचे स्टाफला भाजी बनवतात का त्यात असतं, त्यात बनवले. आणि त्यांना वरईचा भात पण करून ठेवला. असा आहे तो वरईचा भात केलेला आहे. बटाट्याची भाजी केली उपवासाची, कारण संध्याकाळी ते काय खाणार ना, बाया असल्यावर मग बायांनी बनवलं असतं, पण नाही त्यासाठी मग त्यांना बटाट्याची उपवासाची भाजी बनवली, वरईचा भात केला. आणि इथं अशी छान मस्तपैकी खिचडी आणली होती 2 किलो शाबू भिजवून. तर आता एवढीच राहिली, कढईभर केली, सकाळ गेली खिचडी. तर आता घरी जायचं आहे खिचडी वगैरे बनवून. बाया नव्हत्या, भांडी घासून झाली. आता ते आपले अष्टविनायकच्या ट्रिपला आलेले आहेत, त्यांचं चाललं आहे की 28 तारखेपर्यंत फायनल आहेत, आणि अष्टविनायकच्या नंतर 28 तारखेला बंद आहेत पैसे वगैरे, त्यासाठी त्यांचे बोलणं चालले आहेत. बाहेर बसलेले आहेत बघा, दिसले का असे तिथे आहेत ते. आजच पैसे जमा करायचे. आता सगळ्यांचे पैसे जमा झालेले आहेत, ते घेऊन जाऊन संध्याकाळी हे येतील घरी, ह्यांच्यापाशी देऊन टाकायचे आणि मग दुसरं किट येईल. तर चला, महाशिवरात्रीच्या सगळ्याला हार्दिक शुभेच्छा. कुठं देवाला जायला भेटलं नाही, काय नाही. हॉटेलमध्ये आल्या मग बायका पण म्हणले आम्हाला 1 दिवस सुट्टी द्यावं, आज महाशिवरात्र आहे, घरी देवाला वगैरे जातात ना पाय, म्हणलं द्या जाऊ द्या. त्यांना तरी कुठं आधीमध्ये सुट्टी भेटत नाही, मग त्यांना सुट्टी दिली. मग मी आले मटेरियल घेऊन. सकाळी मटेरियल पण आणायचं होता, डाळ, बटाटे नव्हते असं. तर चला बाय. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि कमेंट करा. बरं नेमकं काय झालंय, प्रकरण काय झाले ती सांगा की मला व्यवस्थित सविस्तर सांग बरं. काय झाले ती बायकोच्या अंगात 4 देवाची वारी येते. हां वारं येते. हां अंगात येते. तुळजापूर, येडाई, काळूबाई, साती आसरा. 2 देवाची आपण ज्ञानमाळ केलेली, तुळजापूर येडाई. बरोबर. आणि काळूबाईचा कार्यक्रम राहिलेला आहे करायचा. हां तर ती साक्षात हातात द्यायचं हळदी कुंकू वाऱ्यामध्ये आधी. हां तर ती आता डायरेक्ट देवाऱ्यावर यायला लागली नाही. म्हणजे जिथं तुमचं देवघर आहे तिथं मनानेच हळदी कुंकू येतंय. हा क्लशमधून येते बाहेर, पण ती येताना कोणाला दिसत नाही. मग दिसतंय कोणाला? आम्हाला दिसलं होतं, आम्हाला दोघांना नवरा बायकोला. हा का? हा, माझ्या बहिणीलाही दिसलं होतं, म्हणजे कुणाला दिसलं नाही बाकी. तुम्हालाच दिसतंय फक्त ती? हा. बरं आज आलतं का? आलेलं आहे की, लोक येऊन गेले दर्शनाला. बरं ठीक आहे, मी सांगतो यांना, घरच्यांना पाठवून देतो दर्शनाला. तेवढा बरं ठीक आहे, मी बोलतो तसं न्यूजवाल्यांचं. काय झालंय नक्की? त्यांच्या अंगात येते आणि त्यांच्या घरामध्ये जिथं देवघर मांडलेलं आहे ना, त्या ठिकाणी त्या हळदी कुंकू येते कळसमधून. त्यासाठी त्यांनी फोन केला की तुम्ही या, दर्शन करा, तुम्हाला आशीर्वाद मिळेल असं. आणि परत ते दुसरं न्यूजसाठी एक बोलतोय तो, न्यूजला द्या असं तुझी इच्छा आहे. पण ज्याच्या नशिबात आहे त्याला दिसणार ना, ती दिसत नाही म्हणतात ना. ते कार्यकर्त्यांचा माझ्यावरती किती जीव की आमच्या शिवभाऊला कुठे आहे ते, आपल्या वस्तीत आहे का कुठे आहे? खाली गोळे वस्ती बाहेर रोडने आलं ना. अगं बाया लांब आहे. मग आपला त्रिंबक होता ना आमचा मावसभाऊ, हा, त्याच्या मेवण्याच्या घरी, त्याच्या मेवण्याच्या घरी मावसभावाचा चला बघूया, जमलं तर मी दाखवल तुम्हाला तिथं कसं हळदी कुंकू येते, काय ते. सुकायला लागलं आपलं. हा, काय बनवलंय बघितलं का त्यांनी? बदाम. आणि ह्यात दही घेतलेलं आहे, ह्यात दूध घेतलंय, चीक घेतलंय, दही. आज कामगाराला सगळ्याला सुट्ट्या आहेत. आणि हॉटेलमध्ये बघा खिचडी वगैरे सकाळी नाश्ता गेलेले आहेत. आणि आता मी चालले घरी. हे कशाला घेतलंय? खेळायला. तुम्हाला? हो का? बायांची पोरं येतात इथं, पोरं येतात त्यांना खेळायला. हा का? तर चला जाऊ का मी? म्हणजे इथं काम करणं आपले त्यांची पोरं आली खेळतात.
बरं ठीक स्टॅच्यू आहे. आहे उपवासच काय बनवलंय का नाही आता कशाला आलती तू हॉटेलवर? भांडी घासायला कामगाराला सुट्ट्या दिल्या तर मला सुट्टी नाही ना आज दिली. भांडी घासायला ये म्हणजे घासले का नाही आपण दोघांनी भांडी? सूरज भाईनी मी आता दोघांनी आम्ही भांडी घासून घेतली. त्याला नको म्हटलं तरी ती मदत करू लागली. मी घासून दिली त्यांनी धुवून टाकली. काय सब्जी हो तुम्हाला टाइमिंग होणे आणि त्यांना आज काय खायची त्यांच्या मनाने खाऊ द्या भाजी. एकटेच आहेत ते फक्त. पनीरची भाजी खावा, वाटाणा भाजी खावा, काय ग्रीन पीस वाटाणा भाजी नाही. तर चला तुम्हाला बनवलंय ते काय खायचं ते खावा. ट्रिपचं सगळं नियोजन झालंय काय जेवणाचं नियोजन केलंय रांजणगावच्या अलीकडे कोंडापुरी गावात. सकाळचं नाश्त्याचं नियोजन मोरगावला, दुपारचं जेवण कोंडापुरी रांजणगावच्या अलीकडं, संध्याकाळचं जेवण मुक्काम ओझरला, दुसऱ्या दिवशीचं जेवण खोपोली महडला असे. होय चला आता पोरं भुकेजले असतील घरी 5 आणि थोडीच 6 खिचडी. तारीख सगळ्यांना सांगून ठेवा कुणाचं काय गोळ्या औषधं काय लुगडी द्या की मग साडी घाला बरं आठवण करून दे. लुगडं मग लुगडं म्हणजे साडीच म्हणतात त्याला. साडी नसते लुगडं. लुगडं नको साडी द्या. साडी साड्या घालायच्या भगव्या कलरच्या हा साड्या द्या की मग. तर चला आता मी जाते. दानत लागती 200 बाया नाही याला फुकट. मी 150 गोळा केलेत आणि 200 बाया. चला तुम्ही खाऊन घ्या. वरेची भात केलेला आहे, बटाट्याची भाजी आहे उपवासाची, आणि खिचडी संध्याकाळी खा तुम्ही गरम करून. आता ती गेले ती गरम खा, संध्याकाळी खाऊ नका ती. चला तर मग जाऊ का मी? हो जाऊ का म्हटलं मी. चला मग. अण्णा गेलेत गावाकडं, अण्णाचं काय काम आहे. आणि अष्टविनायकला ट्रीप होस तर अण्णा येतील, मग यांना यायला जमत. काय 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 लागते चालतं ठीक आहे. ठेवू का मग? हां तर आता हे काय मी नेऊ शकत नाहीये कलिंगड. गाडी ह्यांची मोठी आली तर घेऊन येतात. 33 बायांचं कसं 33 बायांचं? हा ती 2 आणि 3 किती तुम्हाच्याकडे किती आहेत? हा ही कलिंगड घेऊन या. आज महाशिवरात्र होती, आज संपली असती कलिंगड. मोठी गाडी नाही तू घेऊन जा. हा फक्त 30 रुपयाला एक. फुटलं 30 रुपयाला एक. आट्याचं पोत आहे का त्याला पीठ लागलंय? आट्याची पोती काय करणार मग? पोत नसल्यावर काय करणार? 30 आज लय लोकांनी घेतली असते अहो घरी. काय आता नाही विलाच आहे. अहो का कसं आदळतात. ती म्हणते वैशे तुझ्याकडे यायचंय त्याला बी माझ्याकडे यायचंय. ह्याला एक ठेवा ना फ्रीज मध्ये खायला. गॅरेट मध्ये 2-3 पाडल्यात मागा.